करण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे त्यांचे म्हणजे आमदार आपलं खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं, पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलं आहे मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील, पण सभेला निश्चितपणे मी येणार. सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे असे रासपचे महादेव जानकरांशी पण झालं, पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की देणार आहेत. त्याचबरोबर योगेंद्र कवाडे साहेब सरांशी बोलणं झालं, त्यांनी पण राज ठाकरेशी पण माझं बोलणं झालं, पण ते प्रत्येकाचे कुठं ना कुठं ते म्हणले आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ. अत्यंत चांगलं वातावरण आहे. पण मला एक समजत नाही की ह्या अगोदर सुद्धा म्हणजे माझ्याच मतदारसंघात सर्वजण का प्रेस्टिज इश्यू करतात. आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार म्हणजे वारसा सांगणारे यांनी माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा करण्याकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडला आहे तो काय आम्ही उकळून काढला नाही. आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही. काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेविटवरती त्यांनी जे संपूर्ण जे सादर केलं फॉर्म भरताना, त्यात ते ॲफिडेविटच्या प्रतसुद्धा तुम्हाला देतो. आणि त्यात त्यांनी सांगितलं की त्यात आपल्याला उल्लेख करावा लागतं की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात. त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेविना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांनी केलेल्या अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाह्य पद्धतीने प्रसाधनगृह भाडेतत्त्वावर दिले. आज मला सांगा की ज्यावेळेस आपण एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल, प्रायमा फेसी एव्हिडन्स नसेल, तर तो गुन्हा दाखल कोणी दाखल करून घ्यायला